थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। नक्कीच लागवी जी औपचारिकता होती ती पूर्ण झाली असं म्हणावं लागेल, कारण गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण व्हावी लागणार, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेतली जाणार आहे। आपण पाहू शकतो की प्रसार माध्यमांची देखील जी आहे ती लगबग सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळातच जे आहे ते सर्व नेते मंडळी बाहेर येतील अशा प्रकारची सध्या सगळं इथं वातावरण आहे। थोड्या वेळात सुनेत्रा पवार असतील, त्यांच्यासोबत सगळे जे आमदार असतील, मंत्री असतील ते बाहेर येतील आणि आतमध्ये जी काही नेमकी प्रक्रिया घडली, जे काही उपमुख्यमंत्री पदासंदर्भात जो काही एकमताने निर्णय घेण्यात आला त्या संदर्भात माहिती दिली जाईल अशा प्रकारचा आता सध्या तरी माहिती आहे। 2 वाजता जी बैठक पार पडणार होती ती आता बैठक जी ती पार पडली आणि सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी जे आहे ते निवडण्यात आलं। या पुढची जी प्रक्रिया आहे ती अशी असणार आहे की हे जे पत्र घेऊन येते मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यात आधी जावं लागणार आहे, मुख्यमंत्र्यांना द्यावं लागणार आहे, लोकभवनात ते पत्र द्यावं लागणार आहे आणि एकूणच नंतर त्या संध्याकाळचा जो 5 वाजताचा शपथविधी सोहळा आहे तो पार पडेल। आता या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण कोण असेल, सर्व आमदार आणि मंत्री तर असणार आहेत, पवार कुटुंबातून कोण असणार आहे हे एक प्रश्नचिन्ह आहे। कारण शरद पवारांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आम्हाला याबाबत कुठली कल्पना देण्यात आली नाही, याबाबत आम्हाला माहिती नाही आहे, त्यामुळे पवार कुटुंबीय म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि यासोबतच इतर जे पवार कुटुंबीय आहेत ते उपस्थित राहणार आहेत का याबाबत देखील सध्या आशंका आहे। मात्र सध्या जी माहिती मिळते गटनेतेपदी जी आहे ती निवड झालेली आहे आणि पुढचे जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी तर मंत्री जे आहेत, नेते मंडळी आता थोड्या वेळातच बाहेर पडणार आहेत। अगदी या ठिकाणी उमेश, आपण पाहतोय की साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं थोड्याच वेळात पत्रकार परिषद वगैरे काही होईल का? सुनील तटकरे या सगळ्या संदर्भात काही भाष्य करतील का? काय संकेत? लागवी, जसं मी आधी म्हणालो की जी प्रक्रिया पार पडली त्याच्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये जे आहे ती हलचल सुरू झालेली आहे। थोड्या वेळात हे सगळे मंत्री असतील, नेते मंडळी ते बाहेर पडणार आणि प्रसार माध्यम या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया घेणं अस्वाभाविक आहे, ते त्यांच्याकडे जवळ जाणार। मात्र सध्या जी आहे ती पत्रकार परिषद व्हावी यासाठी जी तयारी जी तिथं सध्या कोणी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील त्यांनी ही सगळी प्रक्रिया पार पडली याबाबत येऊन माहिती द्यावं स्वाभाविक आहे, त्यासाठी जी तयारी इकडे विधान भवनाच्या बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र बोलणार आहेत का नाही या अधिकृतपणे अजूनही पक्षाकडून सांगण्यात आलेलं नाहीये। अपेक्षा आहे की बोलतील आणि ही जी सगळी प्रक्रिया याबाबतची सर्व जी आहे ती इत्थंभूत माहिती जी आहे ती पक्षाकडनं अधिकृतपणे ठेवण्यात येईल। यासोबतच पुढे मुख्यमंत्री असतील, लोकभवन असेल, इथे जी प्रक्रिया पार पडणार आहे त्याबाबतची देखील माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल अशी एक सुप्त माहिती जी आहे ती समोर येते, त्याच्यामुळे थोडा वेळ वाट आपल्या सगळ्यांना पाहावी लागणार आहे। निश्चित उमेश, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। संध्याकाळी 5 वाजता लोकभवनावर शपथविधी होणार आहे अशी बातमी समोर येते। सुनेत्रा पवार मंत्री आणि गोपनीयतेची शपथ घेतील, पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जाईल। सुनेत्रा पवार यांची ज्यावेळी तटकरेंनी प्रस्ताव मांडला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय, आतली दृश्य। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आता निवड झालेली आहे। उमेश, या सगळ्याविषयी एकीकडे आतमध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना तिथं बारामतीतही अनेक हालचालींना वेग आलेला आहे। संध्याकाळच्या या शपथविधी करता शरद पवार काही पोहोचणार आहेत का? काय या सगळ्या संदर्भात माहिती? लागवी, अद्याप तरी अधिकृतपणे अशी कोणती माहिती देण्यात आलेली नाही आणि यासाठीच जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, याबाबत सगळी माहिती दिली होती। मात्र त्याआधी ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यावेळेस शरद पवारांनी साफ सांगितलं होतं की याबाबत मला कोणती माहिती नाही। पार्थ पवारांबाबत ती माहिती पूर्णपणे पोहोचवण्यात आली, नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे, काय काय होणार आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी ती संध्याकाळी घेतली जाईल अशा प्रकारची सर्व माहिती जी ती पार्थ पवारांनी शरद पवारांना दिलेली। मात्र शरद पवार या शपथविधी सोहळ्याला असणार का हे अजूनही प्रश्नचिन्ह आहे। याबाबत दोन्हीकडनं म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्याकडून कोणती अधिकृत माहिती आलेली नाहीये। कारण मोठ्या कार्यक्रमाला सर्व शरद पवार किंवा पवार कुटुंबीय हे सर्व एकत्र असतात, ते सातत्याने आपण पाहिलेलं आहे। मग ते राजकीय कार्यक्रम असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील आणि हा कार्यक्रम कौटुंबिक तर आहेच आहे किंवा अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार हे सगळं त्यांची जबाबदारी जी ती सांभाळतात।
कुटुंबासाठी देखील एक मोठा प्रसंग आहे, कुटुंबासाठी एक मोठा कार्यक्रम अगदी. आहे। त्यामुळे शरद पवार इथे उपस्थित राहणार का अजूनही याबाबत उमेश, कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तुमच्या मागे या ठिकाणी अनेक हालचाली घडताना दिसत आहेत, तिथं अशी दृश्य दिसत आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते, सुनेत्रा पवार यांचा आजच शपथविधी होणार आहे। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यपाल 4 वाजता राजभवनावर पोहोचतील। राजभवनामध्ये तयारीला सुरुवात। त्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांचा आता 5:30 वाजता शपथविधी होणार आहे। सुरुवातीला 5ची वेळ होती, 30 मिनिटं पुढं 5:30 वाजता हा शपथविधी होईल। ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी अत्यंत भावुक खरं तर हे दृश्य मन विचलित करणारं। अजित पवार यांना आदरांजली वाहिली आहे सुनेत्रा पवार यांनी। थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय या क्षणी आतमध्येही बऱ्याच घडामोडी घडत आहेत। आता राज्यपाल 4 वाजता राजभवनावर पोहोचतील आणि 5:30 वाजता हा शपथविधी सुरू होईल अशी माहिती आहे। लागवी नक्कीच जर आपण पाहिलं तर इथे घडामोडी घडायला जे ते वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या सगळे नेते मंडळी जे बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर प्रसार माध्यमांमध्ये देखील हालचाल सुरू झालेली दिसते। आता सर्व जे आमदार आहे, मंत्री आहेत ते बाहेर पडतात अशा प्रकारची माहिती जे ते मिळते। त्यामुळे सर्व प्रसार माध्यम देखील अलर्टवर आलेले आहेत। आता थोड्या वेळातच जर आपण पाहिलं तर हे सगळे बॉडीगार्ड असतील, विधान भवनातील ते सज्ज झालेले आहेत। त्याच्यामुळे जो गट निवडीची प्रक्रिया होती ती पार पडलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं हालचाल जे ते सुरू झाले आहे। नेते म्हणजे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बाहेर पडतायत ह्या सगळ्या प्रक्रियेत तेही होते। त्याच्यामुळे आता ती प्रक्रिया पार पडलेली आणि हे राहुल नार्वेकर जे आहेत ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल। आता थोड्या वेळातच इतर जे मंत्री आहेत, आमदार आहेत आणि स्वतः सुनेत्रा पवार या देखील बाहेर पडतील अशा प्रकारची माहिती आहे। ही हालचाल जी आहे ती सुरू झालेली, पत्रकार परिषदेची देखील तयारी झाली, प्रसार माध्यमांनी ती तयारी करून ठेवलेली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार असतील, सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील, हे या सगळ्या प्रक्रियेनंतर बोलणार का, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।